बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार। शरद पवार सुप्रिया सुळेंच्या विनंतीनंतर काँग्रेसचा निर्णय। राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाची शिष्टाई फळाला। बारामतीतून काँग्रेसचा उमेदवारी अर्ज मागे। काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज घेतला मागे। जय पवारांनी मानले काँग्रेसचे आभार। 1 लाखांहून अधिक मताधिक्यांनी सुनेत्रा पवारांचा विजय होईल। जय यांनी व्यक्त केला विश्वास। उमेदवारी मागे घ्या, मल्लिकार्जुन खरगेंचा आदेश। आकाश मोरेंची प्रसार माध्यमांना माहिती। पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शपथविधीवेळी उपस्थित। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती। पार्थ यांना त्यांच्या वक्तव्याचा कधीतरी पश्चाताप होईल। पार्थ भाजपसोबत राहून निराधार बोलतायत। हर्षवर्धन सपकाळांचा पार्थ पवारांना वडिलकीचा सल्ला। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराची आज चौकशी होणार। संध्याकाळी 5 वाजता विधान भवनात उपस्थित राहणार। विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीकडून चौकशी। भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। लैंगिक शोषणाच्या 3ऱ्या गुन्ह्यात मिळाला पोलिसांना ताबा। भोंदू खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात $6.5 अब्ज गुंतवणूक। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्योग आणि MMRDA सोबत सामंजस्य करार। सुजय विखे पाटलांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का। खासदार निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली। पालघरमधील सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरण। मुख्य आरोपी आतिफ तासे याला अखेर अटक। मुंबईतील कांदिवली परिसरातून घेतलं ताब्यात। भाजीत केस सापडला। पतीनं पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं। छळाला कंटाळून पत्नीनं केली आत्महत्या। अकोल्यात 24 वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या। लव्ह जिहादचं वळण। सादिक तसरीफ शहा आरोपीचं नाव। कल्याणमध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी। महिलांशी गैरवर्तन करत रहिवाशांना केली मारहाण। वल्लभ टॉवरमधील धक्कादायक प्रकार। संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चित्रित। सोलापुरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार। प्रभाग क्रमांक 4 मधील क्षत्रिय गल्लीत दूषित पाणी पुरवठा। नळाला अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार। नागपूरच्या नारा परिसरात गॅस गोदामात ग्राहकांचा राडा। सिलेंडर डिलिव्हरीचा मेसेज येऊनही सिलेंडर न मिळाल्यानं गोंधळ। 25 ते 30 ग्राहकांसोबत फसवणूक। सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा घसरण। सोन्याचे दर 1400 रुपयांनी घसरले तर चांदीच्या दरात 7000 रुपयांची घसरण। लेबनॉनमध्ये 254 ठार। शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर इस्रायल आणखी आक्रमक। शस्त्रसंधीत इस्रायलचा खोडा। लेबनॉनवरील हल्ल्यांमुळे इराण संतप्त। होर्मुझची पुन्हा नाकेबंदी। युद्धविराम मोडला। इराणच्या तेल प्रकल्पावर हल्ला झाल्यानंतर IRGCने आखाती देशांवर डागली क्षेपणास्त्र।